अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार मित्रांनो, आज आपण अध्याय 9 पाहणार आहोत। मित्रांनो, आपण रोज पूजा करतो, पण कधी विचार केलाय का आपलं मन खरंच शांत आहे का? श्री गुरुचरित्र अध्याय 9 आपल्याला शिकवतो की खरी भक्ती म्हणजेच फक्त विधी नाही, तर मनापासून केलेले नामस्मरण आहे। जेव्हा आपण अहंकार सोडून देवाचं नाव घेतो, तेव्हाच खरी शांती मिळते। एकदा एक ब्राह्मण होता। तो खूप भक्तिभावाने देवाची पूजा करत असे, पण त्याच्या मनात एक शंका होती। मी एवढी पूजा करतो, तरी मला समाधान का मिळत नाही? तो खूप दुःखी होता, मन अस्थिर होतं। एके दिवशी त्याला एका ज्ञानी संताची भेट झाली। त्या संतांनी त्याला विचारलं, तू पूजा करतोस, पण तुझं मन खरंच शांत आहे का? ब्राह्मण म्हणाला, मी रोज विधी करतो, मंत्र म्हणतो, पण मन सतत भटकतं। तेव्हा संत म्हणाले, फक्त बाहेरची पूजा करून उपयोग नाही, जोपर्यंत अंतःकरण शुद्ध होत नाही, तोपर्यंत खऱ्या भक्तीचा अनुभव येत नाही। संतांनी त्याला विचारलं, खरी पूजा म्हणजे फक्त फूल अगरबत्ती नाही, तर मनापासून केलेली प्रार्थना आहे। अहंकार सोडून शांत मनाने नामस्मरण केलं तरच समाधान मिळतं। ब्राह्मणाने संतांचे बोलणे ऐकले आणि त्याने आपली पद्धत बदलली। तो आता फक्त विधी न करता मन शांत ठेवून श्रद्धेने देवाचं नाव घेऊ लागला। हळूहळू त्याला आतून शांती मिळू लागली। त्याचं मन स्थिर झालं आणि त्याला समजलं, खरी भक्ती बाहेर नाही, ती आपल्या अंतःकरणात आहे। फक्त पूजा पुरेशी नाही, मन शुद्ध आणि शांत असणं महत्वाचं। नामस्मरण आणि श्रद्धा हीच खरी भक्ती। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। उद्या आपण अध्याय 10 पाहणार आहोत, तर नक्की पहा अध्याय 10 उद्याच्या भागात। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।